नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे शिकणार आहोत आणि हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर आता आपण वळूया आपल्या घटकाकडे। बघा, मी इथे एक दशांश अपूर्णांक लिहिलेला आहे 4236 दशांश चिन्ह 789। या दशांश अपूर्णांकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे। मग दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपल्याला त्या दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाचं स्थान समजणं गरजेचं आहे। जर या दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाचं स्थान आपल्याला समजलं तर आपल्याला या दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत अगदी सहजपणे काढता येईल। बघा, या दशांश चिन्हाच्या डावीकडचा जो भाग असतो तो भाग पूर्णांकयुक्त भाग असतो। दशांश चिन्हाच्या डावीकडचा भाग हा पूर्णांकयुक्त भाग असतो आणि या दशांश चिन्हाच्या उजवीकडचा भाग हा अपूर्णांकयुक्त भाग असतो। दशांश चिन्हाच्या डावीकडचा भाग हा पूर्णांकयुक्त भाग असतो आणि उजवीकडचा भाग हा अपूर्णांकयुक्त भाग असतो। म्हणून या डाव्या बाजूच्या अंकांची स्थानिक किंमत ही पूर्णांक संख्येमध्ये येते आणि उजवीकडच्या अंकांची स्थानिक किंमत ही अपूर्णांकांमध्ये येते। चला तर आता आपण या प्रत्येक अंकाचे स्थाने अगोदर समजून घेऊया। बघा, 4236 ही संख्या पूर्णांक संख्या आहे। मग 6 हा अंक कोणत्या स्थानी असेल? तर एकक स्थानी असेल। 6 हा अंक एकक स्थानी आहे। 3 हा अंक दशक स्थानी आहे। 2 हा अंक शतक स्थानी आहे आणि 4 हा अंक हजार स्थानी आहे। हे बघा, आता हीच संख्या मी इथं लिहिते 4236 ही पूर्णांक संख्या आहे। मग अंकांची स्थाने कशी लिहितात पूर्णांक संख्येमध्ये? एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज असे आपल्याला अंकांची स्थाने लिहिता येतात। परंतु इथं फक्त हजारापर्यंतच अंकांची स्थाने दिली आहेत, म्हणून आपण हे स्थाने लिहून घेतली। 6 हा अंक एकक स्थानी आहे। 3 हा अंक दशक स्थानी आहे। 2 हा अंक शतक स्थानी आहे आणि 4 हा अंक हजार स्थानी आहे। बघा, आता आपण उजवीकडच्या अंकांची स्थाने लिहूया। 7 हा अंक दशांश स्थानी आहे। 7 हा अंक दशांश स्थानी आहे। 8 हा अंक शतांश स्थानी आहे, शतांश। आणि 9 हा अंक सहस्रांश स्थानी आहे। पूर्णांक संख्येमध्ये अंकांची स्थाने आपल्याला सहजपणे लिहिता येतात, एकक, दशक, शतक, हजार। परंतु अपूर्णांक या दशांश अपूर्णांकामध्ये ही स्थानं आपण लक्षात ठेवायची। दशांश, शतांश, सहस्रांश। 7 हा अंक दशांश स्थानी आहे। 8 हा अंक शतांश स्थानी आहे आणि 9 हा अंक सहस्रांश स्थानी आहे। आता आपण या दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढूया। बघा, 6 हा अंक एकक स्थानी आहे। मग एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत तीच संख्या असते, म्हणून 6 ची स्थानिक किंमत किती येईल? 6च येईल। आता 3 ची स्थानिक किंमत काढूया। 3 हा अंक दशक स्थानी आहे। मग 3 ला 10 ने मल्टिप्लाय करायचं। 3 गुणिले 10 30। 3 गुणिले 10 बरोबर 30, म्हणजे या 3 ची स्थानिक किंमत आहे 30। बघा, आता 3 च्या पुढे एक अंक आहे म्हणून 3 वर एक शून्य द्यायचा, 3 ची स्थानिक किंमत येईल। आता 2 हा अंक शतक स्थानी आहे म्हणून 2 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं। 100, 2 गुणिले 100 200। 2 च्या पुढे बघा 1 2 2 अंक आहेत म्हणून 2 वर 2 शून्य दिले,
मग 2ची स्थानिक किंमत किती आली? 200 आली. आता 4ची स्थानिक किंमत लिहूया. 4 हा अंक हजार स्थानी आहे म्हणून 4ला 1000 ने मल्टिप्लाय करायचं. 4 गुणिले 1000 4000. बघा 4च्या पुढे किती घरं आहेत? 1 2 3 म्हणून 4 वर 3 शून्य दिले. मग 4ची स्थानिक किंमत आली 4000. आता इथं मध्ये आहे पॉइंट, दशांश चिन्ह. आता उजवीकडच्या अंकांची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे. 7 हा अंक दशांश स्थानी आहे. दशांश म्हणजे 1/10. दशांश म्हणजे 1/10. 7 हा अंक दशांश स्थानी आहे म्हणून 7ची स्थानिक किंमत काय येईल? 7 गुणिले 1/10 म्हणजेच 7/10 अशी येईल 7ची स्थानिक किंमत. 7/10. 7 गुणिले 1/10 म्हणजेच बघा 7 एक 7 आणि छेदामध्ये 10. 7/10. 8 हा अंक शतांश स्थानी आहे म्हणून 8ची स्थानिक किंमत कशी काढायची? शतांश म्हणजे 1/100 म्हणून 8ची स्थानिक किंमत काढताना 8 गुणिले 1/100 करायचं. 8 गुणिले 1/100 म्हणजेच बघा 8 एक 8 आणि छेदामध्ये 100. 8/100. आता आपल्याला 9ची स्थानिक किंमत लिहायची आहे म्हणून 9 गुणिले 9 हा अंक सहस्रांश स्थानी आहे. सहस्र म्हणजे काय? 1000 आणि सहस्रांश म्हणजे 1/1000. 1/1000 म्हणजे सहस्रांश म्हणून या 9ला 1/1000 ने मल्टिप्लाय करायचं. 9 एक 9 आणि छेदामध्ये 1000. 9/1000 ही आली 9ची स्थानिक किंमत. आता बघा आपल्याला याचं पुन्हा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल. बघा 7 हा अंक दशांश स्थानी आहे म्हणून 7ची किंमत कशी लिहिली आपण? 7ची स्थानिक किंमत कशी काढली? 7 हा अंक अंशामध्ये लिहिला आणि छेदामध्ये 10 लिहिले कारण 7 हा अंक दशांश स्थानी आहे. 8ची स्थानिक किंमत कशी लिहिली? अंशामध्ये 8 लिहिले आणि छेदामध्ये 100 लिहिले कारण 8 हा अंक शतांश स्थानी आहे म्हणून छेदामध्ये 100 लिहिले. 1/100. 8 गुणिले 1/100 म्हणजेच 8/100. आणि 9ची स्थानिक किंमत कशी काढली? 9 गुणिले 1/100 म्हणजे 9 हा अंक सहस्रांश स्थानी आहे म्हणून इथं 1000 ने 1/1000 ने मल्टिप्लाय केलं. 9ला अंशामध्ये घेतलं आणि छेदामध्ये 1000 लिहिले कारण 9 हा अंक सहस्रांश स्थानी आहे. आता आपण या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. बघा 7/10 म्हणजे इथं छेदामध्ये 1 शून्य आहे म्हणून उजवीकडून 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. उजवीकडून 1 अंक सोडून त्या अंकाच्या डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं आणि पूर्णांकामध्ये 0 लिहायचा. 0.7 ही आहे या 7ची स्थानिक किंमत. 7/10 हे देखील बरोबर आहे आणि ऑप्शनमध्ये जर हे उत्तर नसलं तर मग आपल्याला या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून असं उत्तर लिहावं लागेल. 8/100 म्हणजे बघा इथं छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून त्या अंकाच्या डावीकडे आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. बघा इथं अंशामध्ये तर एकच अंक आहे म्हणून इथं डावीकडे 0 घ्यायचा. बघा आता किती अंक झाले? 1 2 आणि त्या डावीकडून 2 अंक झाल्यानंतर त्या अंकाच्या अगोदर पॉइंट द्यायचा आणि पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा. 8/100 म्हणजे 0.08 ही आहे या 8ची स्थानिक किंमत. 8/100 हे देखील बरोबर आहे आणि 0.08 हे देखील बरोबर आहे. आता या 9/1000चा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. इथं छेदामध्ये 3 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून त्या अंकाच्या डावीकडे आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. बघा इथं तर अंशामध्ये एकच अंक आहे मग आपल्याला 3 अंकानंतर द्यायचंय पॉइंट म्हणून या 9च्या डावीकडे 0 घ्यायचे, उजवीकडे नाही घ्यायचे. 9च्या डावीकडे
शून्य घ्यायचे. बघा आता किती अंक झाले, 1 2 3 आणि या शून्याच्या अगोदर पॉईंट दिला आणि पूर्णांकामध्ये शून्य घेतला म्हणजे 0.009 ही या 9ची स्थानिक किंमत आली. बघा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची हे चांगलं समजेल. 378.025 हा दशांश अपूर्णांक घेतलेला आहे. या दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला इथं लिहायची आहे. बघा 8 हा अंक कोणत्या स्थानी आहे, एकक स्थानी आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडचा भाग हा पूर्णांक भाग असतो आणि उजवीकडचा भाग हा अपूर्णांक भाग असतो. हे आपण आत्ताच पाहिलं आहे. म्हणून या दशांश चिन्हाच्या डावीकडचा पहिला अंक बघा एकक स्थानी येईल, हा दुसरा अंक दशक स्थानी येईल, एकक दशक आणि हा 3 शतक स्थानी आहे. हा 0 हा अंक दशांश स्थानी आहे, 2 हा अंक शतांश स्थानी आहे आणि 5 हा अंक सहस्रांश स्थानी आहे. आता आपण अगोदर डावीकडच्या अंकांच्या स्थानिक किमती काढूया. 8 हा अंक एकक स्थानी आहे म्हणून 8 ची स्थानिक किंमत किती येईल, 8च येईल कारण एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत तीच संख्या असते. 7 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून हा 7 मी इथं लिहिला. आता 7च्या पुढे बघा किती अंक आहेत, एकच अंक आहे म्हणून 7 वर 1 शून्य दिला. 7 ची स्थानिक किंमत किती आली, 70 आली. आता या 3 ची स्थानिक किंमत काढूया. 3 ची स्थानिक किंमत काढताना बघा 3 लिहिले मी इथं. 3च्या पुढे किती अंक आहेत, 2 अंक आहेत म्हणून 3 वर 2 वेळा शून्य दिले. 3 ची स्थानिक किंमत किती आली, 300 आली. इथं हजाराचं घर नाहीये. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या अंकांची स्थानिक किंमत आपण काढूया. 0 हा अंक दशांश स्थानी आहे म्हणून 0ची स्थानिक किंमत किती येईल, 0 गुणिले 1/10. दशांश म्हणजे 1/10. मग बघा 0 गुणिले 1 0 आणि 0/10 म्हणजे 0. शून्याने कोणत्याही संख्येला गुणले असता किंवा भागले असता उत्तर 0 येते म्हणून 0ची स्थानिक किंमत किती आली, 0 आली. या 2ची स्थानिक किंमत किती येईल, 2 हा अंक शतांश स्थानी आहे म्हणून 2 गुणिले 1/100 म्हणजेच बेक बे आणि छेदामध्ये 100, 2/100 आली स्थानिक किंमत. आता याचा आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून त्या अंकाच्या डावीकडे पॉईंट द्यायचा. मग किती आली या 2ची स्थानिक किंमत, 0.02 आली. आता या 5ची स्थानिक किंमत लिहूया आपण. 5 हा अंक सहस्रांश स्थानी आहे म्हणून 5 ला 1/1000 ने मल्टिप्लाय करायचं. 5 × 5 आणि छेदामध्ये 1000. आता आपण या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. बघा छेदामध्ये 3 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 3 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर डावीकडे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. 1 2 3 आणि इथं दशांश चिन्ह घेतलं आणि पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा. 0.005 ही या 5ची स्थानिक किंमत आली. बघा आता ह्या दशांश अपूर्णांकामध्ये उजवीकडच्या अंकांच्या स्थानिक किमती लिहायच्या अजून एक ट्रिक आहे ते मी तुम्हाला सांगते. आता इथं 0 ऐवजी आपण दुसरा अंक घेऊया, 4 घेऊया. 4 हा अंक दशांश स्थानी आहे मग 4ची स्थानिक किंमत किती येईल, बघा इथं पॉईंट घेतला, पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा. 0 पॉईंटच्या पुढं पहिल्या घरामध्ये प्रथम क्रमांकाच्या घरामध्ये 4 हा अंक आहे म्हणून इथं 4 लिहायचे. 4ची स्थानिक किंमत किती आली, 0.4. बघा दशांश चिन्हाच्या पुढे पहिल्याच घरामध्ये 4 आहे म्हणून 4ची स्थानिक किंमत आली 0.4. आता 2ची स्थानिक किंमत कशी काढायची बघा. पॉईंटच्या नंतर
दुसऱ्या स्थानी 2 आहे, दुसऱ्या घरामध्ये 2 आहे, म्हणून इथं पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा आणि पॉईंट द्यायचा आणि पॉईंटच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर 2 हा अंक आहे, म्हणून बघा इथं 0 घेतला आणि इथं 2 घेतले, म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 अंक आले. 2 ची स्थानिक किंमत किती आली? 0.02 आली. आता 5 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 5 हा अंक पॉईंट नंतर तिसऱ्या घरामध्ये आहे, तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून आपल्याला पॉईंटच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर 5 लिहायचे. बघा 1 2 3 इथं 0 लिहायचे आणि पूर्णांकामध्ये सुद्धा 0 लिहायचा. मग 5 ची स्थानिक किंमत किती आली? 0.005. तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल, जी मेथड सोपी वाटेल ती तुम्ही अप्लाय करू शकता आणि या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत अगदी सहजपणे काढू शकता. आता आपण याच्यावर आधारित काही एक्झाम्पलचा सराव करूया. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे 10.345 मधील 4 ची स्थानिक किंमत किती? या 4 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपल्याला 4 हा अंक कोणत्या स्थानी आहे हे समजलं पाहिजे. बघा पॉईंटच्या उजवीकडचा भाग हा पूर्णांकयुक्त भाग असतो. पहिला अंक दशांश स्थानी आहे, दुसरा अंक शतांश स्थानी आहे आणि तिसरा अंक 5 हा अंक सहस्रांश स्थानी आहे. आपल्याला 4 ची स्थानिक किंमत काढायची आहे. मग 4 हा अंक कोणत्या स्थानी आहे? तर शतांश स्थानी आहे, म्हणून 4 ची स्थानिक किंमत किती येईल? 4/100 म्हणजे 0.04. छेदामध्ये 2 शून्य आहेत, म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे 0.04. पुढचा एक्झाम्पल आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत 3 गुणिले 1/100 आहे? बघा इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता या प्रत्येक ऑप्शन मधील 3 ची स्थानिक किंमत आपण पाहूया किती येईल. आता इथं बघा 43.52 मध्ये 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे? एकक स्थानी आहे, मग याची स्थानिक किंमत 3च येईल. आता इथं बघा हा 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे? बघा पॉईंट नंतरचा भाग हा पूर्णांकयुक्त भाग असतो. 3 हा अंक दशांश स्थानी आहे, मग याची स्थानिक किंमत किती येईल? 3/10 येईल, कारण 3 हा अंक दशांश स्थानी आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? 3 ची स्थानिक किंमत 3 गुणिले 1/100 कोणत्या पर्यायामध्ये आहे? बघा आता इथं 3 हा अंक कोणत्या स्थानी आहे? पॉईंटच्या नंतरचा पहिला अंक दशांश स्थानी असतो आणि दुसरा अंक शतांश स्थानी असतो, म्हणजे इथं 3 हा अंक शतांश स्थानी आहे, म्हणजे इथं 3 ची स्थानिक किंमत किती येईल? 3 गुणिले 1/100 म्हणजेच 3/100. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मधील ह्या 3 ची स्थानिक किंमत किती आहे? 3 गुणिले 1/100 आहे, म्हणजेच 3/100 आहे. याला 3 शतांश असं देखील म्हणतात. आता इथं आपल्याला 3 ची स्थानिक किंमत 3 गुणिले 1/100 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे हे विचारलं आहे. मग आपण 1/100 म्हणजे काय? शतांश, हे आपल्याला माहिती आहे. मग कोणत्या ऑप्शनमध्ये 3 हा अंक शतांश स्थानी आहे बघायचं. इथं एकक स्थानी आहे, इथं दशांश स्थानी आहे, इथं सुद्धा दशांश स्थानी आहे. मग ऑप्शन नंबर 3 मध्ये 3 हा अंक शतांश स्थानी आहे, म्हणून या 3 ची स्थानिक किंमत 3 गुणिले 1/100 म्हणजेच 3/100 आहे. पुढचा एक्झाम्पल आहे 318.43 या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? बघा या संख्येतील शतक स्थानी कोणता अंक आहे? पॉईंटच्या डावीकडे एकक, दशक, शतक. 3 हा अंक शतक स्थानी आहे आणि या 3 ची स्थानिक किंमत किती येईल? 3 हा अंक शतक स्थानी आहे, म्हणून 3 ची स्थानिक किंमत 300 येईल. बघा 3 च्या पुढे 2 अंक आहेत, म्हणून 3 वर 2 शून्य दिले. शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक. शतांश स्थानी कोणता अंक आहे? पॉईंटच्या उजवीकडचा पहिला अंक दशांश स्थानी असतो आणि दुसरा अंक शतांश स्थानी असतो, म्हणजे शतांश स्थानी 3 हा अंक आहे आणि याची स्थानिक किंमत किती येईल? 3/100
100. म्हणजेच बघा इथं छेदामध्ये 2 शून्य आहेत म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून पॉईंट दिला 0.03. या 3ची स्थानिक किंमत किती आली 0.03. शतक स्थानचा 3 त्याची स्थानिक किंमत 300 आली आणि शतांश स्थानचा 3 त्याची स्थानिक किंमत 0.03 आली. आणि आपल्याला काय विचारलंय यांच्यातील फरक विचारलाय म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 300 वजा 0.03. आता ही वजाबाकी आपण उभी करूया. बघा आता 300 या संख्येमध्ये पॉईंट दिलेलं नाही. मग जेव्हा पॉईंट दिलेलं नसतं तेव्हा त्या अंकाच्या पुढे इथं पॉईंट असतं. 300.00 लिहूया आपण कारण इथं पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत. आणि आता हे 0.03 लिहूया. आता यांची वजाबाकी आपल्याला करता येईल. शून्यातून 3 जात नाही म्हणून 0 वर जाऊन बसला. हा देखील वर जाऊन बसला. ह्या 3 ने याला 1 दिला इथं 2 राहिले. ह्या 10 ने याला 1 दिला इथं 9 राहिले. ह्या 10 ने याला 1 दिला इथं सुद्धा 9 राहिले. आणि या 10 ने याला 1 दिला इथं सुद्धा 9 राहिले. 10तून 3 गेले 7. 9 वजा 0 9. इथं पण 9 इथं पण 9 आणि 2 आहे असेच घ्यायचे आणि पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा. किती आला आपली वजाबाकी 299.97. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 27.37. या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. बघा इथं कोणत्या अंकाखाली अधोरेखित केलेला आहे. या 7 या अंकाखाली एकक स्थानच्या आणि शतांश स्थानच्या 7 या अंकाच्या खाली अधोरेखित केलेला आहे. या एकक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत किती येईल 7च येईल. आणि या शतांश स्थानच्या 7ची स्थानिक किंमत किती येईल 7/100 म्हणजेच 0.07 येईल. आणि याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे 7 वजा 0.07. आता 7च्या पुढं पॉईंट नाही म्हणजे इथं 7 या संख्येमध्ये पॉईंट नाही म्हणजे 7 या संख्येच्या पुढं पॉईंट असतं आणि त्याच्या पुढं आपण 2 शून्य लिहूया कारण इथं पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत 0.07. आता यांची वजाबाकी करायची. 10तून 7 गेले 3. 9 वजा 0 9 आणि इथं 6 झाले. 6 वजा 0 6 आणि पॉईंटच्या खाली पॉईंट 6.93. हे आलं आपल्या क्वेश्चनचं आन्सर. या अधोरेखित केलेल्या 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आला 6.93. आता लास्ट एक्झाम्पल आहे 96.76. या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. बघा इथं या दशांश अपूर्णांकामध्ये 6 अंक 2 ठिकाणी आलेला आहे. या 6ची स्थानिक किंमत किती येईल. हा 6 एकक स्थानी आहे म्हणून याची स्थानिक किंमत 6च येईल. आणि हा 6 बघा कोणत्या स्थानी आहे पॉईंटच्या पुढचा पहिला अंक दशांश दुसरा अंक शतांश स्थानी असतो. म्हणजे या शतांश स्थानच्या 6ची स्थानिक किंमत किती येईल 6/100 म्हणजेच 0.06 इतकी येईल. आणि या एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत एकक स्थानच्या 6ची स्थानिक किंमत 6 आहे आणि यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार करायचा आहे. एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आहे 6 आणि या शतांश स्थानच्या 6ची स्थानिक किंमत आहे 0.06. आता यांचा गुणाकार कसा करायचा. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून गुणाकार करायचा. बघा 6 गुणिले 6 6 6 36. आता आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. इथं पॉईंटच्या पुढं किती अंक आहेत 2 आहेत म्हणून उजवीकडून 2 अंक सोडून त्या अंकाच्या अगोदर पॉईंट द्यायचा आणि पूर्णांकामध्ये 0 घ्यायचा. मग किती आला यांचा गुणाकार 0.36. 6 गुणिले 0.6 बरोबर 0.36.
तर बघा, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत कशी काढायची ते शिकलो आहोत आणि त्यावर आधारित काही एक्झाम्पलचा देखील सराव केलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.